नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट अविनाश मधुकरराव निलंगेकर. मित्रांनो, 1 जुलै 2024 पासून भारतीय दंड संहितेच्या जे काही कलमा आपल्याला सर्व परिचित होते, त्यात बरेच प्रमाणात लागू असणारे किंवा बरेच प्रमाणात समाजामध्ये नागरिकांमध्ये परिचित असलेले, वेगवेगळ्या न्यूज चॅनलमधून वाचण्यात येत असलेले किंवा जवळपास मॅक्झिमम पोलीस स्टेशनला त्या सेक्शननुसार अनेक गुन्हे दाखल होऊन पेपरच्या माध्यमातून असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून असेल, त्याच कलमा जे काही माहिती झालेली आहेत त्यात 420 सारखं कलम जे की चिटिंगसाठी आणि फसवणुकीसाठी आहे. आपण जनरली एखादा फसवा माणूस जर असेल किंवा व्यक्ती असेल, त्याला आपण बोलत असताना, त्याविषयी बोलत असताना आपण काय म्हणायचो की बाबा तो 420 आहे. अशा प्रकारचं ह्या फेमस जे काही सेक्शन होतं किंवा मर्डरसारखं कलम 302, जीव घेणा हमल्यासारखं कलम 307, अपहरणासारखं कलम 363, किरकोळ दुखापत करण्यात आलेलं कलम 324, गंभीर दुखापत 326, अदखलपात्र गुन्हा NC नॉन कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये जे काही येणार आहे 323, 504, 506, शिवीगाळ 294, अपघात 279, चोरी 379, विनयभंग एखाद्या स्त्रीचा किंवा मुलीचा, महिलेचा 354, अबकड ABCD, बलात्कार 376, असे जे काही कलमा आपल्याला सर्व परिचित होत्या, त्या ठिकाणी 353 सारखा शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करणे, या ठिकाणी या कलमांच्या जागी भारतीय दंड संहितेनुसारचे काही हे फेमस कलमा होते. विवाहित पत्नी जर तिला क्रूरता करण्यात आलेली आहे, तिच्यासोबत हुंड्याची मागणी किंवा पैशांची मागणी करण्यात आल्यानंतर 498 सारखा गुन्हा, एका विवाहित असून सुद्धा दुसरं लग्न केलं असेल तर 494 सारखे कलम. ह्या कलमांच्या जागी 1 जुलैपासून भारतीय न्यायसंहितेनुसार नवीन सेक्शन्स त्या ठिकाणी येणार आहेत. हे 420, 376, 302, 307, 279, 379, 498 हे 494, 302, ह्या सगळ्या कलमा त्या ठिकाणी जाऊन नवीन कलमा त्या ठिकाणी येणार आहेत. त्या थोडक्यात काही ओव्हरलुक आपण कलमा पाहूयात. त्यामध्ये 302 सारख्या जे काही कलम आहे खुनासाठीचं, त्या ठिकाणी भारतीय न्यायसंहितेमध्ये त्या ठिकाणी 103 हे कलम त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. अपघात होऊन एखाद्याचा जर मृत्यू झाला असेल, त्या ठिकाणी 304 हे कलम लावण्यात येत होतं, त्या ठिकाणी 106 भारतीय न्यायसंहितेनुसार आणण्यात आलेलं आहे. जीव घेणा हमला जर करण्यात आला किंवा असा प्रयत्न करण्यात आला तर 307 सारखं त्या ठिकाणी कलम लावण्यात येत होतं. त्या कलमाच्या जागी 109 भारतीय न्यायसंहितेनुसार आणण्यात आलेलं आहे. 323 अदखलपात्र गुन्हा, त्या जागी 115 सारखं कलम त्या ठिकाणी भारतीय न्यायसंहितेनुसार आणण्यात आलेलं आहे. एकाच इंटेन्शनने एकापेक्षा जास्त व्यक्ती जर सामील असतील एखाद्या गुन्ह्यामध्ये, त्या ठिकाणी 34 कलम भारतीय दंड संहितेनुसार लावण्यात येत होतं. त्या जागी 3/5 सबकलम 5 हे भारतीय न्यायसंहितेनुसार आणण्यात आलेलं आहे. 324 सारख्या साधी दुखापतीसाठी सारख्या गुन्ह्यासाठी भारतीय दंड संहितेमध्ये 324 लावण्यात येत होतं, त्या ठिकाणी 118(1) आणण्यात आलेलं आहे. 325 हाडाची दुखापत, एखाद्याचं मारण्यामध्ये दात पाडण्यात आला असेल किंवा फ्रॅक्चर, हाडाला दुखापत पोहोचवण्यात आलेली असेल, त्या ठिकाणी 118(2) सारखं
भारतीय न्याय संहितेमध्ये कलम आणण्यात आलेला आहे. गंभीर दुखापतसाठी 326 हे कलम भारतीय दंड संहितेमध्ये होतं. त्या ठिकाणी होतं म्हणजे जून 2024 ते राहणार आहे आणि 1 जुलैपासून भारतीय न्याय संहितेमध्ये नुसार 118(3) हे कलम लावण्यात येणार आहे. 353 सारख्या गुन्ह्यासाठी 121, त्याचबरोबर 132 भारतीय न्याय संहितेमध्ये आणण्यात आलेलं आहे. 506, 509, 509 साठी 79 हे कलम त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. 294 शिवीगाळच्या ठिकाणी भारतीय दंड संहितेनुसार जे काही कलम होतं त्या ठिकाणी भारतीय न्याय संहितेमध्ये 296 हे कलम आणण्यात आलेलं आहे. 498A हुंड्यासाठी त्रास देणे, क्रूरता करणे या कलमाच्या जागी 85 भारतीय न्याय संहितेमध्ये आणण्यात आलेलं आहे. बहुपत्नीत्व 494 हे कलम त्या ठिकाणी भारतीय दंड संहितेमध्ये होतं. त्याऐवजी भारतीय न्याय संहितेमध्ये 82 हे कलम त्या ठिकाणी भारतीय न्याय संहितेनुसार आणण्यात आलेलं आहे. बलात्कारासाठी जे काही भारतीय दंड संहितेमध्ये 376 हे कलम त्या ठिकाणी होतं, भारतीय न्याय संहितेनुसार कलम 64 हे त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. आणि 354 स्त्रीचा विनयभंग करणे त्या अशा कलमासाठी 354A, B, C, D असे त्या ठिकाणी भारतीय दंड संहितेनुसार कलमा त्या ठिकाणी होत्या. त्या ठिकाणी कलम 74, 75, 76, 77, 78, 79 भारतीय न्याय संहितेमध्ये आणण्यात आलेले आहेत. 363 अपहरणसारख्या गुन्ह्यासाठी भारतीय न्याय संहितेमध्ये 139 हे कलम त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. 376 साठी 64 भारतीय न्याय संहितेनुसार आणि 400 BC. आता 400 BC म्हणण्याच्या ऐवजी तो 400 BC आहे खूप असं जसं आपण भारतीय दंड संहितेनुसार म्हणायचो त्या ठिकाणी आता तो खूप 318 आहे. म्हणजे 318 हे कलम त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने 560च्या कलमाच्या जागी त्या ठिकाणी 351 हे कलम भारतीय न्याय संहितेमध्ये आणण्यात आलेलं आहे. असे बरेच त्या ठिकाणी भारतीय न्याय संहितेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. भारतीय दंड संहितेमध्ये एकूण जवळपास 511 कलमा त्या ठिकाणी होत्या आणि एकूण 23 चॅप्टर होते. तसंच भारतीय न्याय संहितेमध्ये एकूण जवळपास 358 इतके सेक्शन्स कलमा त्या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि एकूण 20 चॅप्टर्स त्या ठिकाणी ॲड करण्यात आलेले आहेत. तर 1 जुलैपासून जे काही आपल्याला नवीन कलमा येणार आहेत त्या कलमाची थोडक्यात माहिती देण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी ह्या ठिकाणी बनवत आहे. आणि अजून त्याच्यामध्ये बरेच माहिती घेऊन यापुढे बनवत राहीन. जसं भारतीय दंड संहितेमध्ये बदल करून भारतीय न्याय संहिता त्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये CRPCच्या ठिकाणी भारतीय नागरी सुरक्षा संहिता त्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. आणि भारतीय साक्ष अधिनियम हे इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या जागी त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. धन्यवाद.